पोलिसांनी अनेक वर्षांनंतर खरं तर 1-1.5 दशकाच्या नंतर एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर केला। हा गुन्हेगार होता शाहरुख शेख, जो खरं तर 20 लाखांच्या खंडणी प्रकरणातला आरोपी होता आणि गेल्या 3 महिन्यांपासून तो वॉन्टेड होता। पोलीस याच्या मागावरती होते आणि त्याचाच खरं तर शोध घेत असताना पोलिसांना तो सोलापूरमध्ये आहे अशी माहिती मिळाली। त्या ठिकाणी गेले पोलीस आणि त्यानंतर त्याचा एन्काउंटर झाला। हे सगळंच प्रकरण आपल्याला माहिती आहे। मात्र या प्रकरणानंतर आता ही जी टिपू पठाण गँग आहे, ज्या गँगचा हा स्वतः सदस्य होता, जो टिपू पठाण याच सेम प्रकरणामध्ये अटकेत सुद्धा होता, याच गँग मधल्या सदस्यांच्या मुसक्या आवळायला पोलिसांनी आता सुरुवात केलेली पाहायला मिळते। कारण या प्रकरणातले या गँग मधले जवळपास 60 पेक्षा जास्त सदस्य आहेत। या 60 सदस्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवून त्यांची संपूर्ण झाडाझडती घेण्यात आलेली आहे, त्यांची संपूर्ण कुंडली तयार करण्यात आलेली आहे आणि इतकंच नाही तर त्यांना दिवसातून 2 वेळा हजेरी लावण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याचे निर्देश सुद्धा आता देण्यात आलेले आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे यावरच आज आपण बोलणार आहोत। तसं पाहायला गेलं तर शाहरुख शेख याचा एन्काउंटर झाला होता, जो सोलापूरच्या मोहोळमध्ये असलेल्या एका लांबोटी नावाच्या गावामध्ये झाला होता। हा जो आरोपी आहे, हा खंडणीच्या 20 लाखांच्या खंडणी प्रकरणातला एक गुन्हा त्याच्यावरती दाखल होता। या टोळीवरती खरं तर हा गुन्हा होता। एकूण 17 आरोपी होते, 17 पैकी 9 आरोपी अटकेत होते, उरलेले 8 आरोपी हे फरार होते, ज्यामध्ये स्वतः शाहरुख शेख हा सुद्धा गेल्या 3 महिन्यांपासून फरार होता। आपण जर पाहिलं तर 3 महिन्यांपासून फरार असलेला शाहरुख शेख हा कायमच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळण्याचा प्रयत्न करत होता। गेल्या 8-10 दिवसांपूर्वी तो सोलापूरच्या मोहोळ परिसरामध्ये असलेल्या लांबोटी नावाच्या गावात गेला होता। त्या ठिकाणी तो आपल्या पत्नी बरोबर आपल्याच एका नातेवाईकांच्या घरी राहत होता आणि त्याचाच कुठेतरी त्याने पत्नीला एका त्रयस्थ व्यक्तीच्या नंबरवरून फोन केला। त्यावरूनच पोलिसांनी त्याचा माग काढला आणि पोलीस लांबोटी या गावापर्यंत येऊन पोहोचले। त्यानंतर मोहोळ पोलिसांच्या बरोबर संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली। मध्यरात्री 3-3:30 वाजता पोलीस त्याच्या घरी पोहोचले। त्याच्या बायकोला सांगितलं की आम्ही तुझ्या नवऱ्याला पकडण्यासाठी आलेलो आहोत, अशा गुन्ह्यातला हा आरोपी आहे। मात्र त्याच्या बायकोने लगेचच त्या ठिकाणी आरडाओरडा करायला सुरुवात केला। त्यावेळी मात्र पाहायला मिळालं की हा जो शाहरुख शेख आहे, त्याने त्याच्याकडे जी गावठी पिस्तूल होती ती पिस्तूल काढून पोलिसांवर 1-2 नाही तर तब्बल 4 वेळा फायर केलं। यामध्ये एक पोलीस अधिकारी आहे ज्यांना किरकोळ दुखापत सुद्धा झाली आणि इतकंच काय तर ज्या पोलिसांवरती हा गोळीबार करत होता, या पोलिसांनी रिटर्न फायर करू नये यासाठी त्याने त्याच्या नातेवाईकांचा एक लहान मुलगा कडेवरती घेऊन ठेवलेला होता। कारण लहान मुलगा आहे म्हटल्यावरती पोलीस फायर करणार नाहीत। मात्र पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे जे आहेत, त्यांनी प्रचंड शिताफीने या सगळ्यामध्ये काम केलेलं पाहायला मिळालं। त्यांनी हे लहान बाळ त्याच्या कडेवर असताना सुद्धा, त्याच्या जवळपास असताना सुद्धा त्याच्या शरीराच्या खालच्या भागावरती गोळी मारली, जेणेकरून या लहान मुलाला काहीही होणार नाही आणि या प्रकरणात इतरत्र घरातल्या कुणाला काहीही ठेच पोहोचली नाही। आपण जर पाहिलं तर जेव्हा पोलिसांनी 1 राऊंड फायर केलं, त्यानंतर सुद्धा शाहरुख शेख हा पोलिसांवरती कुठल्याही पद्धतीने शरण येण्याचा प्रयत्न करत नव्हता। पोलीस वारंवार त्याला तसं आवाहन देखील करत होते, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्यामुळे अखेर पोलिसांनी आणखी एक गोळी फायर केली, ज्यामध्ये तो जखमी झाला। त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर तो तिथेच मयत पावलेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे या सगळ्या प्रकरणातलं एन्काउंटर झालं। हे एन्काउंटर झाल्याची माहिती मिळताच या प्रकरणातला आणखी एक जे 8 आरोपींपैकी एकाचा एन्काउंटर झालं, म्हणजे उरले 7 पैकी एक आरोपी जो आहे तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर सुद्धा झाला। त्यामुळे आता 6 आरोपी आहेत जे अजूनही या प्रकरणामध्ये वॉन्टेड आहेत। मात्र आपण जर बघितलं तर ही जी टिपू पठाण गँग आहे, या गँगचं पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बरंच वर्चस्व पाहायला मिळतंय। दहशत माजवण्याचा प्रयत्न या गँग कडून आणि टिपू पठाण कडून वारंवार करण्याचा प्रयत्न होतो। त्यामुळेच या गँग मध्ये नेमके कोण कोण सदस्य सध्या सक्रिय आहेत, ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, अशा सगळ्यांचीच माहिती गुन्हे शाखेने काढलेली होती। त्यानंतर तब्बल अशा 60 जणांची एक यादी करण्यात आली। या 60ही जणांना पोलिसांनी चौकशीला बोलवलं, त्यांची झाडाझडती घेतली, ते कुठे राहतात, त्यांचा सध्याचा पत्ता, मोबाईल नंबर, नातेवाईकांची माहिती, आता नेमकी काय नोकरी धंदा काय करतात, कुठे असतात, हे सगळंच पोलिसांनी काढलेलं आहे। आणि त्यानुसार या संपूर्ण 60 जणांना आता रोज दिवसातून 2 वेळा हजेरी लावण्यासाठी पोलीस ठाण्याला यायचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। आणि त्या सगळ्याच प्रकरणानंतर आपण बघतोय की जेव्हा या सगळ्या प्रकरणात शाहरुख शेखचा एन्काउंटर झाला, त्याच्यानंतर 3 तरुणांनी मिस यू नंबरकारी, हम खडे तो सरकार से बडे वगैरे अशा टाईपचे स्टेटस ठेवलेले होते, स्टोरीज टाकलेल्या होत्या इंस्टाग्राम वरती। ह्या स्टोरीज टाकणारे तरुण नेमके कोण आहेत याचा सुद्धा शोध पोलिसांनी घेतला आणि त्याच्या आधारावरती 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांची चौकशी करण्यात आली। ते कुणी या शाहरुख शेखशी संबंधित आहेत का, पठाण गँगशी संबंधित आहेत का, असं सगळं जी आहे ती चाचपणी करण्यात आली। मात्र यानंतर हे तिघेही खरं तर या गँगचे सदस्य वगैरे नसल्याची माहिती समोर आली। त्यामुळे या प्रकरणामध्ये या तिघांवरती कारवाई झाली नाही, अर्थात समज देऊन त्यांना सोडण्यात आले। मात्र या प्रकरणामधले जे टिपू पठाण गँगचे हे बाकीचे जे काही 60 सदस्य आहेत, त्यांना मात्र आता त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि त्यांच्यावरती कुठेतरी बारीक लक्ष जे आहे
करडी नजर जी आहे ती पुणे पोलीस ठेवताना पाहायला मिळतात. या सगळ्यांना सुद्धा आता या सगळ्यांच्या वतीने कुठलाही मोठा आणखीन एखादा गुन्हा घडू नये यासाठी त्यांना दररोज पोलीस स्टेशनला येऊन हजेरी लावावी लागणार आहे. त्याचबरोबर इतकंच नाही तर ज्यावेळी टिपू पठाणचा एन्काउंटर झाला त्याच्यानंतर त्याची बॉडी त्याच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आली. आपल्याला पाहायला मिळालं होतं गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने एखाद्या गुन्हेगाराचा मृत्यू होतो अनेकदा त्याच्याच गँग मधले जे साथीदार असतात ते त्याची खूप भव्य दिव्य अशी अंत्ययात्रा काढतात. या अंत्ययात्रांमध्ये मोठमोठे टोळके सहभागी होतात, घोषणाबाजी होते, बरंच काही काही होताना पाहायला मिळत असतं. त्यामुळे अशा पद्धतीने कुठलाही बडेजाव न करता कुठेही गुन्हेगाराचं उद्दत्तीकरण न करता हे अंत्यसंस्कार पार पाडायचे असे थेटपणे आदेश जे आहेत सूचना ज्या आहेत ते या कुटुंबियांना आणि या सगळ्या इतर गुन्हेगारांना त्याच्या मित्रांना वगैरे देण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्याचे जे अंत्यसंस्कार आहेत ते अगदी गुप्त पद्धतीने केवळ 25-30 लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले. इतर जे काही गुन्हेगार वगैरे त्यांना या अंत्यसंस्कारांना उपस्थित सुद्धा राहता आलेलं नाही, म्हणजे राहूच दिलं नव्हतं. कारण का त्यामधून कुठेतरी आणखी जास्त गुन्हेगारीचं उदात्तीकरण मग त्याच्या आणखीन रील्स वगैरे व्हायरल होणं हे सगळं होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी हा अतिशय चांगला निर्णय घेऊन हे सगळे अंत्यसंस्कार सुद्धा आता पार पडलेले आहेत. आता जर पाहायला मिळालं तर या प्रकरणामध्ये अजूनही 6 आरोपी आहेत ज्यांच्यावरती मकोका लावण्यात आला आणि जे अजूनही फरार आहेत. या 6 जणांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. तर टिपू पठाण गँग मधील जे इतर सगळे सदस्य आहेत या सदस्यांच्या मुसक्या सुद्धा पोलिसांनी आवळलेल्या पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.